तर मी आज चालू सिद्धेवाड्याला, तिथं आपल्याला आले आज नवीन सहा आणि गाड्यानं जाता जाता हेल्मेट घालणे असं का करायला लागलाय काही कळणार. मग आम्ही आलो सिद्धेवाड्याच्या पहिल्या साईडवर जिथं आपण प्रायमर मारलेला इथं आपल्याला रोलर बरेच बारडी सगळ्याच न्यायचं होतं. घराच्या आता रोत्री पाईपाचा वास घेत बसला आणि एवढं सगळं साहित्य घेऊन आपल्याला जायचं होतं सिद्धेवाड्याच्या आलेल्या नवीन साईड. एका हातात काटे आणि एका हातात कॅमेरा धरून मला काढायच बंद झालं. तसल्यात आणि वाचला रस्ता, तर काय करायचं सांगा बरं तुम्ही. आणि बघता बघता पोचलो की आपण सिद्धेवाड्याच्या नवीन साईडवर आणि हे आहे आपली सिद्धेवाडीची नवीन साईड. इथं आपल्याला मारायचं सगळीकडे प्रायमर. आता इथे एवढी जण का जमले ती काय मला समज नाही, म्हणून पुढे जाऊन बघितलं तर तिथं फरशीचं काम चालू होतं ना, प्रायमर कसं मारायचं. मग आम्ही ठरवलं जेवढा होती तेवढा मारायचा म्हणून लगेच बारडी फोडायला चालू केली. बारडी फोडल्या फोडल्या कुपान गाव प्रायमरचं बघितलं सगळ्यात आधी फोडलं, खरं पाणी हुडकून उडून पाक माझा जीव जायची वाऱ्या. मग तिथल्या काकाने सांगितलं पाईपाला पाणी ते मोटर चालू करा आणि तिथे तो काय तो बी चालू. प्रायमरचं बघित हातात घेऊन मी चालू पॅरापेट रंगवायला. असल्या अडचणीत चाललेलं तर बघायचं चप्पलच माझं खाली. टेरेसवर गेला मी लागलो पॅरापेट सिमेंट काढायला, तर अक्षरशः इकडे प्रायमर मारायला चालू केलं होतं. अशा खालनं प्रायमर मारत होता आणि मी तेवढं टेरेसवर जाऊन हे बघा असा उलटा प्रायमर मारत होतो. टेरेसवर खाली आलं तर प्रत्येक सगळ्या पाईपाचं कटिंग करत होतं आणि मला तेवढं बघायचं राहिले ते प्रायमर मारायचं. मग मी राहिलेली बाजू तेवढी मारली आणि ह्या बाजूची आमची सगळी भिंत मारून झाली होती. आता जाता जाता बघा आपल्याला बारडे न्यायची होती. ती बारडे मी उचलली, घरी तर जायला काय रस्ताच नव्हता, लई बारका रस्ता होता. तर मला बी चालला येणं आणि कॅमेरा बंद राहायचा. त्या बोळानं रस्त्यावर तर ही बाग चोरागत उतरली. ह्या पॅचेस मध्ये परशा बसवायला चालू होते, त्यामुळे इथला प्रायमर मारणार अर्जंट होतं, त्यामुळे तिथला संपवलं. आणि आता तुम्ही म्हणलेल्या पत्र्याच्या वरली बाजू तेवढी काय प्रायमर मारायचं राहिलं तर ती तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगतो का राहील. मग आता काम संपल्यामुळे सगळा प्रायमर एका बारडीत काढून ठेवा. मग रोलर ब्रश बारडी सगळं धुवून घेतलं, कारण ती सगळं आपल्याला घराला न्यायचं होतं. घराला जाता जाता यांनी पाहणा घेतला होता आणि यानं हेल्मेट घातलेला मला नवरा माझा नवसाचा मधल्या दिसत. बरं चालतंय जाता होता आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो तेवढं नक्की करा.